हाय हॅलो नमस्कार, मी काजल तुम्हा सगळ्यांचं परत एकदा आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करतोय। तर आज गणपती स्पेशल काही छोट्या मोठ्या वस्तू घेतल्या त्या। खरं तर रुद्राला ना 15 ऑगस्टसाठी पण काही टी शर्ट घेतले होते, पण खूप जास्त लेट झाले ते पार्सल, तर त्याच्यामुळे आता हा व्हिडिओ सुद्धा खूप लेट येतोय, त्यामुळे याचा काही फायदा नाही। पण म्हटलं ज्या गणपतीच्या वस्तू आहेत ना, ज्या छोट्या छोट्या मोठ्या आहेत, तर त्या तर तुम्हाला दाखवाव्या त्या। आणि रुद्राला खूप इच्छा होती की त्याचे गणपतीचे टी शर्ट कसे आलेत बघण्याची, तर सगळे त्याच्यासाठी आज घेतलेले आहेत, त्याच्यामुळे तो पहिल्यांदा आहे, कारण त्याला वेअर करून बघणार आहे की कसं दिसतंय, म्हणून म्हटलं ते तो स्कूलमध्ये जायच्या आधीच आपण पहिलंच करूया व्हिडिओ। तर हा त्याचा पहिला गणपतीचा टी शर्ट आहे। आणि हे सगळे टी शर्ट अगदी 90 रुपये, 80 रुपये, 100 रुपये, 120 असे 130 ह्याच दरम्यानचे आहे, जास्त महाग नाही। थांब ना, हा तर दाखवू द्या आधी नीट। तर हे बघा, याच्यावरती प्रिंट आहे, ही प्रिंट निघणारी नाही आहे की वरनं स्टिकर लावला आहे तो निघला असं नाही आहे, ते टी शर्टवरचं ऑलरेडीचं ते काम आहे, ते काही निघणारं वगैरे नाही आहे। ह्याच्यावरती गणपती बाप्पा मोरया असं लिहिलेलं आहे, त्याला मी घालून पण बघणार आहे की कसं दिसतं। नाही नाही नाही, तर त्याला लगेच टेन्शन येतं की माझी टी शर्ट रिटर्न तर नाही करणारी। तर तुला सांगते आधी, मला बघू दे तरी कसं आहे, मला आवडलं तर मी ठेवून घेईल। किती मज्जा वाटते त्याच्यासाठी काय घेतल्यानंतर। तर हे वाला दुसरा आहे ज्याच्यावरती गणेशाय श्री गणेशाय नमः लिहिले, आणि हा सुद्धा सेम त्याच्यातला आहे, प्रिंट वगैरे नाहीये। हे खूप मस्त आहे, निघणार नाही जोपर्यंत टी शर्ट आहे तोपर्यंत आहे। आणि खरंच दोन्ही टी शर्ट ना खूप मस्त आहेत, क्वालिटी पण एक नंबर आहे। हा ठेवून घेणार, आधी घालून बघू मोठं होतंय छोटं होतंय मग ठेवून घेऊया, ठीक आहे। तर हा याच्यामध्ये आहे बहुतेक, हा इंडिपेंडन्स डेचा होता, पण आता याचा काही फायदा नाही कारण खूप लेट झालंय। 15 ऑगस्ट हा ना, संपून गेलं। तर याच्यामध्ये होत्या दोऱ्या, मी घेतल्या होत्या त्यावेळेस, दोरीचा इतका तुटवडा पडला, रुद्राच्या पप्पांना खूप फिरावं लागलं। ह्या आल्या होत्या ह्यावाल्या, पण ह्या ना थोड्या काळपट दिसत होत्या, गोल्डन अशा वाटत नव्हत्या। आता व्हिडिओमध्ये गोल्डन दिसतंय पण एवढं गोल्डन नाही वाटत, रिअलमध्ये थोड्याशा काळपट वाटतंय, तर मी ह्या होत्या तरी नाही वापरल्या। आणि त्यांनी मग आणलं होतं एक 45 वालीची ती गड्डी, तर एका दिवसात संपली। तर हा पण त्याचा झेंड्याचा टी शर्ट आहे, छान होते टी शर्ट, पण आता खूप लेट झाले त्याच्यामुळे मी त्याला घालणार आहे। हा ना, तर त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये आहे, तुम्ही जर गौराया बसवत असाल तर गौराईच्या पुढे बघा आपण छोटे ठेवतो, तर त्यासाठी आहे। ह्याच्यामध्ये ह्याच्यात खूप कमी, ह्याच्यात मला वाटतं 12 की काहीतरी पीस आहेत, सगळे आहेत। गाय आहे, त्यानंतर हा घोडा आहे, हत्ती आहे, आणि हे ह्याचं आहे चिनी मातीच्या त्या ह्याचं, म्हणजे असं खाली पडलं की फुटलं काम झालं असं आहे, पण खूप सुंदर आहे, काम पण त्यांनी खूप मस्त केलंय। हा, त्याच्यानंतर याच्यामध्ये आहे बघा मोर, खूप सुंदर दिसतात ज्यावेळेस गौराया बसवतो आपण, गौराईच्या पुढे असं शोपीस मांडतो ना, तर अशा वेळी ना हे डेकोरेशनसाठी खूप छान आहे, आणि किंमत पण खूप कमी आहे, 120 का 130 रुपयातच हे 12 का 13 पीस आले। हा, त्यानंतर हे पॅरेट आहे, तर आपण ही शोपीस म्हणून सुद्धा घरामध्ये असं ठेवू शकतो। तर माझ्या घरात कुठे जागाच नाहीये, हे बघा हे पण। त्यानंतर 2 हत्ती, 2 घोडे, 2 गाई, 2 पोपट, 2 मोर, तर हे असे एवढे आहेत। नाही बाबा तुला खेळायला पटलं ना, हे फुटलंच मग काय खरं नाही। तर हे खूप सुंदर आहे, आपण रस्त्यावरून किंवा दुकानातून हेच वस्तू खूप जास्त महाग घेतो, पण ह्या खूप मस्त भेटतात ऑनलाईन जर घेतल्या ना तर। ए नाही बाबा फुटल, हा। त्यानंतर आहे हे वालं पुढचं, आणि हे त्याच्यापेक्षा मला जास्त आवडलं, पण ह्याची किंमत थोडी जास्त होती, 140 का 50 होती, म्हणजे 200 रुपयाच्या खालीच आहे पण। तर हे पण मोरच आहेत, जे आपण पुढे ठेवू शकतो, गणपती जर बसवणार असाल तर गणपतीच्या पुढेही असं ह्या साईडला एक आणि ह्या साईडला एक असे मोर ठेवले ना, इतका सुंदर लुक येणार आहे ना, इतकं छान। आणि
फक्त लेकरांपासून सांभाळून ठेवायचं, कारण हे पडलं की ह्याचं काम झालं. याला शाईन पण खूप सुंदर देण्याचा त्यांनी बघा प्रयत्न केला आणि ह्याची हाईट पण खूप आहे. शोपीससाठी खूप मस्त दिसणार आहे. किंवा जर आता माझ्या घरात तर शोपीस ठेवायला कुठेही जागा नाही, कुठेही नाही. त्याला सगळं व्यवस्थित करावं लागतं फर्निचरही, तेव्हा ते व्यवस्थित ठेवता येतं. तर आता इथे नाही ठेवता येणार. तर हे पण मस्त आहे आणि ह्याचे उद्घाटन आधीच झाले. तर याच्यामध्ये आहे मोदकचा साचा. तर एक जर घेतलं ना मोदकचा साचा काहीतरी 120च्या आसपास पडत होता आणि दोन्हीचा कॉम्बो 140ला येत होता. मग म्हटलं उगाच 20 रुपयासाठी म्हणून मी करंजीचा पण घेतला, जे की ना हे खूप सुंदर आहे, म्हणजे खूप मस्त आहे. जी क्वालिटी ना एक जबरदस्त आहे. हे बघा हे मोदकचे चांदीचं छान आहे, पण ह्याच्यात मध्ये माझा पोरगा ना एखादी वस्तू टाकून द्यायचं कुठेतरी. तर हे बघा हे दोन्ही आहेत आणि दोन्हीची क्वालिटी मला खूप आवडली. याची ना साईज जास्त मोठी नाही आहे आणि जास्त छोटी नाही आहे, पण हे स्टील आहे, जड खूप आहे, हेवी आहे, जड आहे. हे बघा हँडल करायलाही खूप जास्त सोपं आहे, म्हणजे असं टाईट वगैरे नाही आहे किंवा कडक नाही, एकदम हलकं आहे. फक्त त्याचं वजन जास्त आहे. नंतर तुला दाखवते वजन. त्यानंतर आता ह्या बॉक्स मध्ये काय आहे, हे तर कसं पॅक केलंय देवा. तर याच्यामध्ये काय आहे, रील आहे. धागे मागवले होते मी व्हाईट कलरचे, म्हणजे एक सिंगल व्हाईट कलर घेतला होता, स्वस्त वाटलं म्हणून घेतला. बघा धागा कसा आहे. तर धागा पण ठीक आहे. ह्या वेळेसचा धागा मला जरा क्वालिटी बरी वाटती, पण खूप कमी आहे याच्यामध्ये क्वांटिटी. 5 1 5 5 2 10 5 3 15 5 20 5 5 25 रील आहे त्याच्यामध्ये, पण धागा खूप कमी आहे गुंडीमध्ये. पण धागा चांगला आहे, क्वालिटी ह्यावेळेस चांगली आली मला, फक्त कमी आहे. त्यानंतर याचं सुद्धा ओपनिंग झालेलं आहे, कारण मला दोऱ्या पाहिजे होत्या. दोऱ्या इतक्या कमी पडत होत्या ना, स्कर्टला, घागऱ्याला, गणपतीच्या सगळ्याला दोऱ्या लावाव्या लागत होत्या. तर हे बघा ह्याची क्वालिटी किती सुंदर आहे, ह्याची मस्त आहे. पहिल्यावाल्याची मला आवडली नव्हती, ते खूप आधीच आले पार्सल, पण मी त्यातलं वापरलंच नाही, मला आवडलीच नाही त्याची क्वालिटी. मग मी ह्यांना आणायला सांगितलं होतं. 45ला एक गड्डी एवढीच दिली होती, 45ला, आणि लगे एका दिवसात संपली. आणि हे बघा हे 90 रुपयात किती 5 होते, एक वापरले आम्ही, आता 4 आहेत. हे थोडंसं एक साईडचं चपलं आहे, पण ठीक आहे, दोरी काही खराब होत नाही चपलं म्हणून. आणि ह्या सिल्वरवाल्या आहेत ना, ते पण 5च आहेत. सिल्वरवाल्याचं ओपन करून बघते. तर हे बघा हे पण चांगलं आहे, सिल्वरवाली पण चांगली आहे, छान वाटते. त्यानंतर याच्यामध्ये आहे स्ट्रेचेबल ब्लाउज असतो. तर ह्यावेळेस पिंक कलरचा घेतलाय मी. हे बघा सेम ब्लाउज आहे मागच्या वेळी आपण जसे अनबॉक्सिंग केले तसं, कारण तो मला ग्रीन खूप लूज झाला होता. 30 मागवली होती, साईज खूप लूज झाला. तर ह्यावेळेस मी आता 28चाच मागवलाय. तर आता हा बघूयात आपण ट्राय करू की परफेक्ट बसतोय. ह्याला थोडासा बलून स्लीव्ज आहे, त्याच्यामुळे मला आवडली होती जी काही डिझाईन आहे ना ती. त्यानंतरचं हे खूप जड आहे. तू शांत राहा, तुला एवढी एक्साइटमेंट कशाची आहे रे. पार्सल मी ओपन करते, माझं आहे सगळं, तुझं झालं ना सगळं दाखवून. आता टी शर्टच होते फक्त, बाकी काही नव्हतं. तर ह्याच्यामध्ये आहे फॅब्रिक, जे मी वेअर केले सेमच आहे, फक्त डिझाईन ह्याच्यावरती वेगळी आहे, बाकी सगळं सेमच आहे. क्वालिटी वगैरे सगळं सेम आहे आणि आता क्वालिटी खराब येतच नाही. तर मिशोवरती ना गडवाळ साडी मला वाटते
450-500लाच दाखवत होतं. मग मी लगेचच ऑर्डर टाकली. म्हटलं चला घेऊन बघूया, कारण मला खूप महाग देत आहेत गडवाळ साडी. ड्रेस शिवायला मग ते ड्रेस पण महाग जातात, मग कस्टमरला पण वाटतं ना की खूप महाग आहे. तर गडवाळ साडीचा मी हा पदर बघून घेतली होती आणि सेम टू सेम साडी आहे. सेम टू सेम क्वालिटी, सेम टू सेम साडी. कॉटनचा जो सूत आहे ना ते पण सेम टू सेम आहे. प्रॉब्लेम हा झाला आहे की ह्याची जी खालची बॉर्डर आहे ना ती ग्रीन यायला पाहिजे होती, ती अशी आलेली आहे आणि त्याच्यामुळे मग मन नाराज झालं. नाही तर मी परत आता मिशोकडूनच घेतली असते, एवढी स्वस्त मिळते तर. पण बाकी सगळी साडी, सगळी क्वालिटी, कलर, उलटा कलर मला ह्याचा जास्त छान वाटते त्या ज्या मी घेतल्यात ना त्याच्यापेक्षा ऑरेंज. फक्त त्या बॉर्डरसाठी मला रिटर्न करावं लागलं आहे, बाकी काहीच नाही. बाकी साडी एकच नंबर आहे. तेवढंच वेगळं पाहिजे होतं तर मग 450-500 कुठं भेटणार आहे, कुठं भेटणार आहे त्यामुळे. तर त्यानंतर आहे पुढचं पार्सल आणि यावेळेस पण मी 2 नऊवाऱ्या मागवल्या होत्या. तर ह्याच्यामध्ये आहे हा कपडा. हाही पहिला आपल्याकडे आलेला आहे, त्याच्यामुळे हा काय ओपन करत नाही. चांगला आहे क्वालिटी याची सुद्धा. तर याच्यामध्ये ना नऊवाऱ्या साड्या मी यावेळेस पण 2 घेतल्यात. एक म्हणजे माझ्या जावच्या मुलीसाठी एक ट्राय करायची म्हणून घेतली. आता बघूयात कशी आली. मागच्या वेळीची मला ती कमरेमध्येच नव्हती बरोबर बसली, बाकी सगळं छानच होतं. तर मी तिच्यासाठी जो घेतलाय ना तर त्याचा ब्लाऊज आहे ना तो स्टिचड आहे, हे बघा, आणि तिला परफेक्टच बसेल. फक्त ब्लाऊजच्या पाठीमागे त्यांनी ऑलक्रो लावलेला आहे, जिथे हुक पाहिजे होते ना ऑलक्रो लावलेला आहे. पण ठीक आहे, तसंही ऑलक्रो जरी निघून गेला तरी आपण हुक लावून घेऊ शकतो. बाकी ब्लाऊजचं स्टिचिंग पण छान केलेलं आहे, हे बघा. छान ब्लाऊज स्टिच केला आहे, जास्त डीप नेकही नाही आहे आणि तिला छान वाटेल असाच आहे. बाही फक्त एकदम साधी आहे, जे की मला असं वाटतं थोडासा फुगा स्लीव्ज वगैरे द्यायला पाहिजे होती, पण तिला छान दिसेल असं माझा अंदाज आहे. ती सावळी पण आहे तर तिला मग हा कलर मी सिलेक्ट केला. आणि ब्लाऊज स्टिचड होता, पण उंचीला तिला नाही बसणार, उंच जास्त आहे त्याची मला वाटतंय. बघावं लागेल कारण उंच आहे ती. तर हे बघा अशी साडी आहे, खूप जास्त छान आहे साडी, खूप म्हणजे खूप सुंदर. आणि हे बघा पदराचं पण त्यांनी प्री प्लेटिंग केलेलं आहे. आपण ज्यावेळेस साडी वेअर करू ना त्यावेळेस फक्त तिथं जे धागे लावलेले असतात मध्ये, हे बघा, तर ते फक्त कट करायचे आणि मग ते सुटतं. नसलं सोडायचं असंच ठेवायचं असेल तर मग हे धागे पण नाही कट केले तरी चालतं. हे मध्ये मध्ये त्यांनी धागा स्टिच करून पाठवलेला असतो. तर साडी छान आहे, पण मला थोडा डाऊट आहे की तिला बसेल का. तर मी बघते, कारण की ती 12 वर्षाची असेल, 12 की 13. आमच्या लग्नामध्येच ती 4.5-5 वर्षाची होती, 6 वर्षाची होती काय माहिती, 6 वर्षाची असेल. तर बघूयात आता. उंचीला ती माझ्या इथे जाते, आता इथे जाते. 13 वर्षाची साडी, ही 13 वर्षाचीच आहे, कारण मी वय टाकलं होतं तिचं 13 इयर्स म्हणून. साडीला 13 वर्षाचीच आहे, म्हणजे मी 13 इयर्स असंच टाकलं होतं आणि बघून घेतली होती तरी. पण आता बघूयात आता उंचीला कशी होती. आणि ही मी माझ्यासाठी ट्राय केली, कारण बऱ्याचशा कमेंट आल्या की तुला छान दिसते नऊवारी साडी. मी इन्स्टावरती जो व्हिडिओ टाकलेला ना त्याच्यावरती पण खूप, पण माझा स्टिचड नाही आला ब्लाऊज. मागच्या वेळेस सारखाच आलाय ब्लाऊज, पण ब्लाऊजचा पीस सुद्धा बघा किती छान आहे, किती सुंदर पीस आहे आपण. तर ब्लाऊज तर काय मी शिवून घेईल, फक्त साडी मला बरोबर बसली पाहिजे. फ्री साईजमध्ये जास्त मोठी येते, तर ही सुद्धा मोठीच आहे असं वाटतंय. तर ह्यावेळेस बघून घेतली, बघा ट्राय करून आता वेअर केल्यानंतरच कळेल. आणि ह्यावेळेस मी पिंक कलर घेतला, मागच्या वेळेस मी ब्ल्यू घेतला होता, त्याला सुद्धा खूप छान प्रतिसाद आला होता. पण ह्यावेळेस म्हणलं पिंक कलर घेऊया, म्हणून हा पिंक कलर मी ट्राय केला आहे. पण ह्याची क्वालिटी खरंच इतकी सुंदर आहे ना, याची क्वालिटी म्हणजे क्वालिटीमध्ये डाऊटच नाही. आणि याचं सुद्धा असं प्रिप्लीट काय म्हणतात त्याला, बाज पदराला बघायचं छानशी गोंडी सुद्धा आहे मस्त. तर मी आता बघते मला बसते का, कारण ह्यावेळेस मी थोडी साईज बघून घेतली होती. आणि हा त्याचा ब्लाऊज पीस आहे, मस्त वाटेल. आणि आता सगळ्यात लास्टचं पार्सल आहे. तर याच्यामध्ये आहे ही साडीची 500 की 550ला भेटतील, ज्याचे मला शिवायचे आहे फ्रॉक. आणि हा कलर माझ्याकडे फर्स्ट टाइम आला आहे, पिंक आणि ग्रीनचं कॉम्बिनेशन. तर ही आहे कॉटन सिल्क साडी, साडीची क्वालिटी एक नंबर आहे.
तर मला ही साडी नेसायला खूप आवडते, कारण खूप जास्त चापून चुपून बसते. माझ्याकडे पण येलो कलरची आहे याच्यातून एक. खूप दिवसापूर्वी मी घेतली होती, दिवस झाले त्याला, वर्ष होऊन दोन वर्ष तरी झाले असतील त्या साडीला. मिशोवरूनच घेतली होती मी, तेव्हापासून मी मिशोवरून शॉपिंग करते, आत्तापर्यंत करते कंटिन्यू. तर आता आपण साडी ट्राय करून बघूया की कशी बसते आणि मग त्याच्यानंतर मी ठरवते. तर ही बघा, ही अशी नऊवारी बसली, सुंदर बसली यावेळेसची नऊवारी. उंचीला सुद्धा परफेक्ट आहे, थोडी कमरेमध्ये लूज आणि ना परफेक्ट बसली. आणि पदर वगैरे सुद्धा म्हणजे प्लेट्स वगैरे सुद्धा करायची गरज नाही, इतकं सुंदर ही आपोआप बसतं. मी फक्त असं उचलून याच्यावरती खांद्यावरती टाकलंय आणि स्ट्रेचेबल ब्लाऊज सुद्धा त्याच्यावरती मॅचिंगच झाला एकदम छान. उंचीलाही मला ह्यावेळेस ना बघा परफेक्टच बसली नऊवारी. पाठीमागनंही खूप सुंदर लुक दिसतोय. फक्त कमरेमध्ये थोडीशी लूज झाली, ती मला वाटतं थोडीशी अजून ना कमी पाहिजे होती. पण माझी कंबरच एवढी छोटी आहे, पण मला छान बसली ह्यावेळेसची. जास्तही लूज नाही बसली, थोडीशी लूज बसली फक्त, पण एक नंबर दिसते ह्यावेळेसची नऊवारी खरंच. जवळून पण बघा खूप सुंदर लुक आहे याचा.